आता फाल्गुन महिन्यातली शुक्ल पक्षाची जी पौर्णिमा आहे त्या दिवशी आपण होळी हा सण साजरा करतो बघा. तर होळी हा सण आपण का बरं साजरा करतो त्याच्या पाठीमागे एक रहस्यमय सुंदर अशी छोटीशी कथा आज आपण ऐकणार आहोत. आणि बांधवांनो, या होळीमध्ये 2 गोष्टी जर अर्पण केल्या आपण तर आपल्या जीवनातली संकट दूर होतील बघा. महत्त्वाच्या ह्या 2 गोष्टी आपण ह्या व्हिडिओचे पाहणार आहोत शेवटी. त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा. बांधवांनो, या गोष्टीला पुरावा आहे बघा. हजारो वर्षापासून आपण होळी हा सण साजरा करतोय. एवढंच नाही बांधवांनो, स्वप्नाभनी सुंदर असं स्वराज्य ज्या राजांनी बनवलं ते आपले छत्रपती शिवाजी महाराज रायगडावरती होळी साजरी करत होते बघा. म्हणजे राजांनी होळी साजरी केली म्हणून आपण करायलाच पाहिजे, विश्वास ठेवायलाच पाहिजे त्या गोष्टीवर. मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल स्टोरी चॅनल. तर बांधवांनो, ही गोष्ट आहे हजारो वर्षापूर्वीची. सत्ययुगातील हिरण्यकश्यप नावाचा एक महाभयंकर राक्षस होता आणि त्याची पत्नी कयादू. या हिरण्यकश्यप राक्षसाने बघा घोर अशी तपश्चर्या केली की याने हजारो वर्षाची तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाकडून एक वरदान प्राप्त केलं. अनेक देवी देवताकडून त्यांनी वरदान प्राप्त केली तपश्चर्या करून. देवदानो मानव याला कोणीही मारू शकणार नाही अशी वरदान प्राप्त केलं आणि देवानं वरदान ते त्यांना दिलं बघा ब्रह्मदेव. हा राक्षस अन्याय अत्याचार करू लागला सगळीकडे पृथ्वीवर. याने एक स्वप्न तयार केलं की या 3ही लोकांचा राजा मी बनणार आणि लोकांनी देवाची पूजा नाही करायची तर माझी पूजा करायची, हा राक्षस म्हणू लागला. अनेक वेळा देवांच्या बरोबर याची युद्ध झाली. तर बांधवांनो, हिरण्यकश्यपाचा जो पुत्र सुंदर असा मुलगा झाला त्यांना कयादूला आणि त्या पुत्राचं नाव प्रल्हाद असं ठेवण्यात आलं. तर बांधवांनो, लहानपणापासून हा प्रल्हाद भगवान विष्णूंचं नामस्मरण करू लागला. नारायण नारायण. प्रत्येक क्षण तो या भक्तीमध्ये लीन होऊन गेला. ही जी बातमी त्याच्या पित्याला म्हणजे हिरण्यकश्यपाला समजलं की आपला मुलगा प्रल्हाद हा आपल्या शत्रूचं नामस्मरण करतोय. त्याला फार राग आला. त्याने अनेक वेळा समजवण्याचा प्रयत्न केला परंतु भक्त प्रल्हाद काय ऐकत नव्हता. तो नारायण नारायण असा म्हणतच होता बघा. रात्रंदिवस त्याचं चालू होतं. या हिरण्यकश्यपाने विचार केला की या प्रल्हादाला ठेवायचंच नाही आपल्या घरात, म्हणजे मारून टाकायचं. त्यांनी प्रयत्न चालू केले प्रल्हादाला मारण्याचे बघा. उंच डोंगरावरती नेलं, डोंगरावरती ढकलून दिलं खाली, परंतु प्रल्हादाला काही झालं नाही बघा. संरक्षण करणारा तो अखंड सृष्टीचा मालक आहे. उकाळत्या तेलाच्या कढईमध्ये टाकलं प्रल्हादाला तरी सुद्धा काय झालं नाही. प्रल्हाद नारायण नारायण असाच म्हणत होता. विष दिलं जेवणातून तरी सुद्धा प्रल्हादाला काही झालं नाही, कारण नामस्मरण चालूच. असं करून 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 हा राक्षस कंटाळला बघा त्याचा वडील हिरण्यकश्यप की ह्याला मारायचं तरी कसं असा विचार करत महालामध्ये बसलेला होता. त्यावेळेला बघा या हिरण्यकश्यपूची बहीण आली, तिचं नाव होलिका होत. होलिकाने आपल्या भावाला विचारलं की तुम्ही कसल्या विचारामध्ये आहात. त्यावेळेला हिरण्यकश्यपूने सांगितलं की हा प्रल्हाद आपल्या शत्रूचं नामस्मरण करामध्ये करतोय विष्णुदेवाचं, ह्याला मारायचंय मला परंतु हा मरत नाही. आणि त्या ठिकाणी होलिकाने सांगितलं आपल्या भावाला की मला ब्रह्मदेवाचं वरदान आहे की मी आगीत जरी बसले तरी मला काय होत नाही. आपल्या भावाला सांगितलं की तुम्ही खूप मोठी चिता तयार करा आणि त्या चितेवरती मी प्रल्हादाला घेऊन बसते, मला आगीपासून काही होणार नाही आणि हा प्रल्हाद जळून जाईल. आनंद झाला हिरण्यकश्यपूला आणि त्यांनी फार मोठी अशी एक चिता तयार केली. मैदान बघा लाकडं आणून मोठी चिता केली. चोहोबाजूनी सैन्य होतं आणि त्या ठिकाणी होलिका प्रल्हादाला मांडीव घेऊन बसली बघा. भाच्याला आपल्या भावाच्या पोराला मांडीव घेऊन बसली. प्रल्हाद नारायण नारायण करत होता. त्या चितेला आग लावून दिली. फार मोठा असा जाळ तयार झाला, भयंकर असा मोठा जाळ तयार झाला. त्या होलिकाला विश्वास होता की मला काही होणार नाही, पण जशी जशी आग वाढली तशी होलिकाला भाजायला लागली बघा. इथून पाठीमाग असं कधी तिला झालं नव्हतं. जोरात किंचाळ्या मारायला लागली होलिका. भक्त प्रल्हादाला इकडे काहीच होत नव्हतं, त्याचं नामस्मरण चालूच होतं नारायण नारायण. तिला ज्या वेळेला भाजायला लागलं त्यावेळेला होलिका जोरात ओरडली की हे ब्रह्मदेवा, मला तुम्ही फसवलंच, तुमचं वरदान खोटं त्या ठिकाणी ठरले असं म्हणू लागली. त्यावेळेला स्वतः ब्रह्मदेव त्या ठिकाणी बघा प्रगट झाले आणि होलिकाला बोलले, होलिका तुला जे दिलेलं वरदान होतं ते स्वतःच्या रक्षणासाठी दिलेलं वरदान होतं. भक्त प्रल्हाद हा भगवान विष्णूचा भक्त आहे आणि या ठिकाणी तू त्याला मारण्याचा प्रयत्न करत आहे. तुझ्या मनामध्ये एक वाईट विचार आहे त्या ठिकाणी, त्यामुळे तुला याची शिक्षा ही भोगावीच लागणार. तुझ्या कर्माचं फळ तुला मिळणार त्या ठिकाणी. त्या ठिकाणी ब्रह्मदेव बघा निघून गेले आणि या मोठ्या अग्नीमध्ये या चितेमध्ये होलिका जळून राख झाली आणि भक्त प्रल्हाद जसाच्या तसा त्या ठिकाणी उभा राहिला बघा नारायण नारायण म्हणत. आणि बांधवांनो तो दिवस होता
फाल्गुन महिन्यातली शुक्ल पक्षाची पौर्णिमा तो दिवस होता आणि त्याच दिवशी बांधवांनो एका सत्यानं असत्याचा केलेला पराभव त्या ठिकाणी बघा, वाईट शक्तीचा विनाश झाला त्या होळीमध्ये आणि त्याच दिवसापासून आपण होळी हा सण साजरा करायला लागलो आणि त्याला होळी हे नाव देण्यात आलं, म्हणजे होलिका तिचा नाश झाला त्या ठिकाणी बांधवांनो. दुसरा मुद्दा जो आहे आपला, होळीमध्ये दोन गोष्टी कोणत्या आपण अर्पण करायचा की ह्या गोष्टी अर्पण केल्यामुळे जीवनातली संकट दूर होत्या. तर बांधवांनो शुक्ल पक्षाच्या ज्या ही जी पौर्णिमा आहे या पौर्णिमेला आपण होलिका दहन करतो आणि एक मंदिराच्या पुढे आपण होळी पेटवतो, चौकातून होळी पेटवतो. आपण त्या ठिकाणी नक्की जा. होळीचा जो अग्नी आहे अतिशय पवित्र आहे बघा. ज्या ठिकाणी होळी पेटवतो त्याच्या आसपास सुद्धा नकारात्मक शक्ती राहत नाही बघा, एवढी ताकद आहे त्या अग्नीची. त्या ठिकाणी आपण जा, नैवेद्य दाखवा आणि नतमस्तक त्या ठिकाणी व्हा. तर बांधवांनो होळीमध्ये आपण काय अर्पण करावं अध्यात्मानुसार सांगितले बघा. तर बांधवांनो होळी दहनाचा जो अग्नी आहे त्या अग्नीमध्ये आपण नारळ जाळल्याने घरातील वाईट शक्ती, सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्ती आणि आपल्या घरातील समस्या ह्या अग्नीमध्ये जळून जातात बघा. तर बांधवांनो ज्या व्यक्तीला कोणतीही शारीरिक समस्या आहे किंवा कोणत्याही प्रकारची मानसिक समस्या आहे, त्या डोक्यावरून नारळ जर वळून अग्नीत अर्पण केला होळीच्या, तर सगळ्या ह्या समस्या दूर निघून जातात आणि आपल्याला देवी लक्ष्मी सुद्धा प्राप्त होते. धान्याची कमतरता आपल्या घरामध्ये भासत नाही. तर बांधवांनो तुम्ही होळीमध्ये नारळ अवश्य टाका, अवश्य अर्पण करा, सगळी समस्या दूर होईल बघा. नकारात्मक जी ऊर्जा आहे तुमच्या घरातील पळून जाईल बघा. आणि दुसरीची गोष्ट आहे बांधवांनो की होळीमध्ये नारळाबरोबर कापूर जर होळीमध्ये जाळला, आपण टाकला त्या ठिकाणी अर्पण केला होळीला, तर जी प्रलंबित कामं आहेत आपली रखडलेली कामे सगळी होतील बघा. तर बांधवांनो होळी हा सण अतिशय महत्वाचा आहे बघा. भगवंतानं एक सण जो निर्माण केलाय, तर माणसाची जीवनाची जी नौका आहे ते अगदी आनंदमय जीवन जगण्यासाठी याचा उपयोग होतो आणि आपलं जीवन सुलभ रीतीने आपण जगू शकतो बघा. बांधवांनो सोमवार, मंगळवार, बुधवार असे जे वार आहेत, एक सण आहे, तो जीवन जगण्यासाठी हो. असं काय नसतं तर आपल्याला जीवनच जगता येणार नाही बघा सण नसतील तर. माणूस हा लक्षात ठेवा आशेवरती जीवन जगतो. उद्या काहीतरी चांगलं येईल, परवा काहीतरी चांगलं, आशा आहे म्हणून तर जीवन जगतो. आशा नसेल तर जीवन जगू शकत नाही. तर बांधवांनो प्रत्येक गोष्ट ही विश्वासावर. माझं एक वाक्य आहे का, आपण ज्या ठिकाणी विश्वास आहे त्या ठिकाणी देव आहे बघा. जर विश्वास नसेल तर काही उपयोग नाही बघा, अजिबात करू नका. विश्वासाने प्रत्येक गोष्ट करा, एक सकारात्मक ऊर्जा त्या ठिकाणी तुमच्यामध्ये निर्माण होईल. बांधवांनो आपण थोडासा विचार करा की ज्यांनी स्वर्गाहून सुंदर स्वराज्य निर्माण केलं त्यांच्यामुळे आज आपण मोकळा श्वास घेऊन जीवन जगतोय बघा. ते आपले देवासमान छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा बांधवांनो रायगडावरती होळी पेटवत होते आणि हा सण साजरा करत होते. इतिहासाची पानं चालून पहा. आणि ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज होळी पेटवायचे रायगडावरती, त्यावेळेला बांधवांनो ज्यांनी हे स्वराज्य राखलं, संरक्षण केलं स्वराज्याचं, ते जे छत्रपती शंभू महाराज आहेत ना आपले, पेटत्या होळीतून नारळ काढला होता बघा. बांधवांनो अक्षरशः डोळ्यात पाणी येईल. पण आपण सुद्धा बांधवांनो विश्वासानं होळी हा सण साजरा अगदी आनंदानं करा. ज्या ठिकाणी होळी असेल त्या ठिकाणी आपण नक्की जा, नैवेद्य दाखवा, नतमस्तक व्हा, होळीची राख आपल्या माथी लावा, सगळी संकट निघून जातील. विश्वास ठेवा. सुंदर अशी होळीची कथा जर आपल्याला आवडली असेल ना, तर आपण घरातल्या लहान मुलाबाळांना नक्की सांगा, बाबा ही होळी का पेटवतोय. तर ही परंपरा आपली चालू ठेवण्यास नक्की मदत होईल. त्यासाठी बांधवांनो आपण कुठल्या गावातून हा व्हिडिओ पाहतात त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा आणि आम्हाला कमेंट म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असे कमेंट जरूर द्या. जय हिंद, जय भारत.